नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। आपण रोज रोज तर चपाती भाजी खात असतो किंवा सकाळच्या नाश्त्याला आपण पोहे आणि उपमा बनवत असतोच, पण काहीतरी वेगळं हवं असेल अगदी गरमागरम आणि चटपटीत तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथं आता बघा मी 2 वाटे इतकं गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलं, त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं। आता पीठ आणि मीठ हे सगळं चांगलं मिक्स करून लागेल असं पाणी घालून आपण ज्या पद्धतीने गव्हाची किंवा चपातीला लागणारी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने आपण ही कणिक जी आहे ती मळून घ्यायची। फक्त कणिक मळताना थोडीशी मऊ किंवा सॉफ्ट अशी कणिक मळायची। कणिक आपण जेव्हा नॉर्मली चपातीची कणिक मळतो तेव्हा आपण जास्त ती मळत नाही, पण जेव्हा ही रेसिपी तुम्ही बनवणार असाल तेव्हा आपल्याला ही जी कणिक आहे ती 5 ते 6 मिनिटं साधारणपणे अशा पद्धतीने तेल लावून चांगली मळून घ्यायची। गोळा चांगला झाल्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर पुन्हा ही 4 ते 5 मिनिटं कणिक चांगली अशी मळून घेतली किंवा तिंबून घेतली, जेणेकरून कणिक अगदी छान सॉफ्ट होईल आणि त्यामुळे रेसिपी पण अगदी मस्त तयार होईल। तर अशा पद्धतीने बघा ही कणिक चांगली अशी मळून घेतली। कणिक आता मस्तपैकी तयार झालेली आहे, तर ही चांगली भिजली गेली पाहिजे, त्यामुळे ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे ही अर्धा तास आपण अशी साईडला ठेवूयात। तोपर्यंत आपण पुढची कृती करूयात, जेणेकरून आपली कणिक पण चांगली भिजली जाईल। आता एक वाटण बनवूयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्यात। मला थोडीशी ही रेसिपी चटपटीत आणि झणझणीत दोन्ही हवे, त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण जास्त वापरले। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घालून हे मिक्सरमधून थोडंसं ओबडधोबडचं वाटण मी वाटून घेतलं। लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा बनवलाय। त्यानंतर इथं बघा गॅसवरती एक पॅन ठेवला। पॅनमध्ये मी 1 चमचा तेल आणि त्यानंतर 1 चमचा मी साजूक तूप वापरले। तुम्ही पूर्ण रेसिपी तुपात पण बनवू शकता। हे सगळं चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे वापरले, पाव चमचा मी हिंगपूड वापरली। त्यानंतर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या। 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून वापरल्यात आणि ह्या आता सगळं तेलावरती 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचं। आता सध्या ना मटारचा सीझन सुरू आहे आणि आपण बऱ्याच वेळा मटारची भाजी किंवा मटारच्या करंज्या करतो, पण ही रेसिपी अगदी मस्त साधी सोपी, सगळ्यांना आवडणारी, कमी तेलात आणि हेल्दी पण आहे। हे सगळं चांगलं परतल्यानंतर ह्यामध्ये मी 1 वाटी इतके हे ताजे मटार घेतले। मटारच्या शेंगा आता सध्या बाजारामध्ये खूप येतात, त्या छानपैकी सोलून घेतले आणि त्यानंतर हे घातल्या। आता बघा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे पण चांगलं असं परतवून घेतलं। आता जास्त काय परतायचं नाही, साधारणपणे 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचं। आता इथं बघा हे जे मटार आहेत ना मस्तपैकी चांगले परतले गेले, थोडासा त्याचा आकार पण बदलला गेलाय। आता जो गॅस आहे तो बंद करून हे मटार आपण चांगले असे थंड करून घेणार आहोत आणि थंड केल्यानंतर पुढची कृती करणार आहोत। आता मटार चांगले थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपण हे थंड करून घेतलेले मटार घातले। त्यानंतर आपण मगाशी जो ठेचा वाटून घेतला होता तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये घालून हे मिक्सरमधून आता थोडंसं फिरवून घ्यायचं। अगदी बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं पल्स मोडवरती हे बारीक करून घ्यायचं, जेणेकरून मटारांना पूर्ण बारीक नव्हता, थोडेसे मोठे मोठे पण राहतील आणि अगदी छानपैकी असा बारीक क्रश पण होईल। अशा पद्धतीने फिरवून घेतले। आता हे सगळं मी एका कढईमध्ये काढून ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली। अगदी मस्तपैकी आपलं स्टफिंग जे आहे ते तयार झालेलं आहे। हे खूप मस्त आणि चमचमीत लागतं। त्यानंतर इथं बघा तोपर्यंत अर्धा तास पण झाला आणि कणिक पण जी आपण भिजायला ठेवली होती ती पण छानपैकी भिजली। लगेच कणिक मळून करण्यापेक्षा अशी कणिक छान भिजली ना की खूप छान रेसिपी तयार होते। त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला जर आपण तयारी करणार असेल तर आपल्याला कणिक मळून ठेवायची आणि मग पुढची कृती करायची, म्हणजे पुढची कृती होईपर्यंत कणिक पण चांगली भिजते। आता याचे सगळे समान आकाराचे गोळे करून घेतले। एक गोळा पिठात बुडवून आपण ज्या पद्धतीने पुरणपोळीला उंडा बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने मी याची पारी किंवा उंडा बनवून घेतला। आता मधोमध बघा खोलगट करून घेतले आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे सारण कमी किंवा जास्त भरू शकता। तुम्हाला जास्त सारण भरायला जर आवडत असेल तुम्ही जास्त भरू शकता। मला स्वतःला पण थोडं जास्त सारण भरलं असेल ना त्याची खाताना खूप छान लागतं, त्यामुळे मी जास्त सारण भरते। मी तुम्हाला याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवून दाखवला होता की तुम्हाला जास्त सारण भरायचं असेल तर ही एक टीप आहे। सुरुवातीला पारी खाली ठेवून भरायचं आणि त्यानंतर पुन्हा हातामध्ये घेऊन ती प्रेस करायचं आतमध्ये आणि भरपूर सारण भरायचं आणि त्यानंतर मग वरची किंवा कडेची बाजू छानपैकी फोल्ड करून एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून घ्यायची, त्यामुळे कणिक लागत नाही आणि हे पुन्हा छानपैकी असं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही। आणि आता अगदी अलगद हाताने याला छान असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा। आता बघा थोडंसं पीठ टाकायचं आणि अगदी अलगद हाताने आपल्या बोटांचा वापर करून आपल्याला हे छानपैकी असं पसरट करून घ्यायचे। तर असं करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, आपण जेव्हा उंडा बनवला गोलाकार
तेव्हा त्यामध्ये जेव्हा सारण भरताना थोडीशी हवा वगैरे पॅक होते आणि जर तुम्ही डायरेक्ट लाटण्यानं जर ते लाटायला जाल ना तर ते पटकन फुटून सारण बाहेर येतं. बऱ्याच जणांच्या तक्रार असतात की त्यांचा पराठा लाटताना सारण बाहेर येतं. तसं का होतं ते त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे. त्यामुळं नक्की लक्षात ठेवा, पराठा कोणताही बनवताना तुम्ही थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं. सारण सगळीकडे पसरतं, हवाही अलगद निघून जाते आणि त्यानंतर मग पीठ टाकून अशा पद्धतीनं अलगद असा गोलाकार हा पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटताना त्याचे जे काठ आहेत ना ते लाटायचे. त्यामुळे काय होतं, काठाला अगदी पराठा छान पातळ होतो आणि मधोमध अगदी छान गुबगुबीत पराठा, त्यामुळे तो खाताना खूप छान लागतो. बरेच जण लाटताना काय करतात, मधल्या भागी पातळ आणि कडेला जाड करतात, तर तो पराठा छान लागत नाही. तर ह्या सगळ्या टिप्स आणि ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही हा मटारचा पराठा बनवाल तर अगदी मस्तपैकी पराठा तयार होतो. हा पराठा बघा मी थोडासा जाडसर असा लाटून घेतलाय. आणखी एक तुम्हाला उंडा भरून दाखवते मी. एक गोळा घेतला पिठामध्ये बुडून, अशा पद्धतीने बोटांच्या साह्यानं ह्याची छानपैकी पारी तयार करून घेतली. जर तुम्हाला हे जमत नसेल तुम्ही थोडंसं लाटून पुरी एवढं देखील करू शकता आणि मग त्यामध्ये सारण भरून हे छानपैकी पॅक करून घेऊ शकता. अगदी दोन्ही पद्धती सोप्या आहेत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीनं नक्कीच हा पराठा बनवू शकता. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. तर आता इथं बघा हा पण मी छानपैकी गोळा भरून घेतला आणि छान पीठ टाकून ना लाटून घ्यायचा. अशाच पद्धतीने तुम्ही आलू पराठा किंवा कोणताही स्टफ पराठा बनवताना ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे पराठे अगदी मस्तपैकी छान गुबगुबीत आणि टेस्टी पण बनतील. पराठे लाटून तयार होतात, शेकून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती बघा एक मी नेलेचा तवा ठेवला. तवा चांगला तापून थोडंसं तेल टाकून घेतलं, जेणेकरून पराठा टाकल्या तो अजिबात जळू किंवा करपू नये म्हणून. आणि त्यानंतर अशा पद्धतीने पराठा टाकून गॅस मध्यम ठेवून छानपैकी तेल, तूप, बटर कशाचाही वापर करून अगदी मस्तपैकी डाग पडेपर्यंत हा पराठा शेकून घ्यायचा. सकाळच्या नाश्त्याला तुम्हाला हा मस्तपैकी गरमागरम असा आणि चटपटीत झणझणीत असा हा मटारचा पराठा खाल्ल्यानंतर ना पोट भरेल पण मन भरणार नाही याची मी खात्री देते. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा, नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता. तर सगळे पराठे मी अशाच पद्धतीने गरमागरम भाजून घेतले. वरून थोडंसं तूप किंवा बटर टाकायचं आणि गरमागरम हे पराठे सर्व करायचे. तुम्ही मुलांच्या टिफिनला पण ही रेसिपी देऊ शकता. भाजी चपाती खाऊन कंटाळ असेल ना तर मुलं नक्कीच हे अगदी आनंदाने एन्जॉय करतील अशी ही रेसिपी आहे. मस्तपैकी गरमागरम पराठे तयार आहेत, तर लगेच सर्व करून घेऊयात. चला तर भेटूया काय नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद.